होते म्हणजे सुरुवात होते या स्वप्नाची। आज जेवणाचा कार्यक्रम बाहेर केलेला आहे। समोरचं वातावरण बघा किती सुंदर आहे, पण आम्हाला तो एसी मध्ये घेऊन आलाय। बघा इथे एसी आहे। आज सकाळी सकाळी बघा आमची चूल पेटलेली आहे। आज सगळं लवकर आवरायचं आहे, म्हणजे लवकर चूल पेटवली, झाडलोट सगळी करून झालेली आहे। आज बाहेरच्या कामाला सुट्टी आहे का करायचं बाहेरचं काम? हा, बाहेरच्या कामाला सुट्टी आहे का करायचं आहे? टाइम मॅनेजमेंट कसं होतं त्याप्रमाणे ना। हे आपले चट्टेपट्टे भरपूर असे खेळून मिळून आलेले आहेत। चपाती खाऊन झालेले आणि आता आराम करतात दोघं जण। पण जाम दमलेत दोघं जण, जाम धमाल करत होते मगाशी। माझं आपलं काम चाललेलं, झाडलोट करायची, झाडलोट सगळं करायचं झाले नाही। आणि आता सकाळी सकाळी बघा आता हे कलरचं पॅकेट आणलेलं आहे ना, ते जरा लावतोय आज निवांत दोघं पण, मी पण आणि कुणालचे बाबा पण। 2 पॅकेट आणलेले आहेत, ते बाउलमध्ये काढायला लागेल। त्यांना म्हटलं लावून घ्या, इथं राहिलं का राहून जातं। किती दिवस झाले आणून पडलेत, पण आम्ही आमच्या कामामध्येच बिझी, त्याच्यामुळे राहिलं होतं। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये। तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। तर 2 दिवसापूर्वी तुमच्याशी शेअर केलं होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं एक चांगली बातमी, आणि आज तो दिवस की नाही आलेला आहे। तर आज आपल्या जागेचं भूमिपूजन आहे, म्हणजे साधीशी पूजा आपल्याला करायची आहे आणि तिथे बांधकाम चालू करायचं आहे। म्हणजे आता चिरे बघा मागवलेले आहेत ना, बऱ्याच वेळा तुमच्या कमेंट्स आलेले आहेत की ताई तुम्ही चिरे काय करणार आणि कशासाठी मागवलेत। तर त्याच संबंधित बांधकाम की नाही चालू होणार आहे। तर पूजा आज छोटीशी आपण करून घ्यायची, साधी घरगुती पूजा। आणि जे काका बांधकाम करणार आहेत ना, ते पण आलेले आहेत, 2 काका आहेत ते, आणि मग पटकन मोजमापणी वगैरे करून घेतील आणि पूजा करतील। तर असा बघा हा आनंदाचा दिवस आज आलेला आहे आमच्या आयुष्यामध्ये। म्हणजे खूप वर्षापूर्वीपासून आम्ही हे स्वप्न बघितलं होतं की आपल्याला हे करायचं आहे, आणि आज ते पूर्ण होतंय, म्हणजे सुरुवात होते या स्वप्नाची। तर थोडीशी मी इमोशनल झालेली आहे बघा। आपलं म्हणजे खूप वर्षापासून बघितलेलं स्वप्न असतं ते जेव्हा पूर्ण व्हायला सुरुवात होते, म्हणजे सुरुवात होते त्यावेळेस आपलं मन कसं भरून येतं ना, तसंच माझं झालेलं आहे। तर फायनली तो दिवस आज आलेला आहे। खूप अडचणी आल्या हे करताना, तुम्हाला मी नंतर काहीतरी शेअर करीन की किती अडचणी आल्या, आणि पण फायनली होतात ना। ठेव गॅस जरा बारीक कर, आली मी। होतं देव असतो आपल्या पाठीशी, आणि आलेल्या अडचणी आपोआप दूर होतात। आम्ही फक्त इतके दिवस शांत होतो, म्हणजे काही करायचं नाही, शांत राहायचं। चिरे बघा मागवले ना, काहीतरी मे महिन्यामध्ये चिरे मागवले, नाही मेच्या आधी काहीतरी मागवले चिरे, आणि मे महिन्यात आपलं काम चालू होणार होतं। पण तुम्हाला म्हणाले ना की अडचणी, आम्ही फक्त शांत होतो, सगळं देवावरती सोडलं होतं। जे काही असेल ते देव बघून घेईल, आणि देवच आपल्याला मार्ग दाखवेल आपोआप। आणि तसंच झालेलं आहे, आपोआप आमचा मार्ग देवाने आम्हाला दाखवलेला आहे। आणि आपलं आज बघा म्हणजे छोटंसं भूमिपूजन आपलं घरच्या घरी आता होणार आहे। तर ते तुमच्याशी पटकन मी आता शेअर करते। चला, काकांना खूप असे लवकर आले, आम्हाला असं वाटलं की 10च्या नंतर येणार आहेत, पण खूप असे लवकर आले ते, त्याच्यामुळे थोडीशी जरा घाई झाली माझी। तर जे काही बांधकाम आपल्याला करायचे ना, त्याची मोजमापणी आता की नाही इथे चालू होती। जेव्हा आपण हे राहतं घर बांधलं त्यावेळेस आम्ही हे स्वप्न बघितलेलं होतं, आणि हे स्वप्न आमच्या दोघांचं आहे की आपल्याला पुढे जाऊन असं इथे की नाही बांधकाम करायचं। जागासुद्धा आम्ही बघा फिक्स केली होती। तुमच्या सर्वांच्या बऱ्याच वेळेला मला कमेंट्स आलेल्या होत्या की ताई तुम्ही आता एवढी जागा मोकळी आहे, तिथे झाडं का लावत नाही। त्याच्या मागचं हेच कारण होतं, कारण कुठेतरी आमचा पक्का विचार होता डोक्यामध्ये की पुढे जाऊन आपल्याला हे करायचं आहे। जमेल नाही जमेल ह्या गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या, पण करायचं ही गोष्ट मात्र आमची एकदम पक्की ठरली होती मनामध्ये। आणि आज इतक्या वर्षानंतर तो दिवस की नाही आलेला आहे। तुम्हाला मी इतकंच सांगण्याचा प्रयत्न करते की जी काही स्वप्न बघा आपण बघतो ना ती पूर्ण होतात। स्वप्न बघायचं थांबायचं नाही,
होईल नाही होईल ते सगळं देवाच्या हाती सोडून द्यायचं, पण स्वप्न बघायचं आणि जे काही स्वप्न आपण बघतो ना ती पूर्ण करण्याचा प्रयत्नसुद्धा करायचा. फक्त स्वप्न बघितली असं नाही होत, त्यासाठी आपले प्रयत्न पण खूप महत्त्वाचे असतात. आणि गेली कित्येक वर्ष म्हणजे आता बघा घर बांधून जवळजवळ 3 ते 4 वर्ष झालेले आहेत अंदाजे. पण आज फायनली म्हणजे घर बांधून झाल्यानंतर फायनली आता आपल्याला जे काही बांधकाम करायचं आहे ते सुद्धा बघा आपल्याला म्हणजे सुरुवात बघा झालेली आहे. आणि कसलं बांधकाम आहे काय आहे ते तुम्हाला मी आत्ता नाही नंतर तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी मी सांगीनच. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आधी पहिला सुरुवात होऊ दे. म्हणजे कधी कधी बघा आपण काही काम करायला घेतं की अडचणी येतात आणि आम्हाला पण त्याचा अनुभव आलेला आहे. आम्हाला म्हणजे आमचं हे जे बांधकाम आहे ना 2 ते 3 महिन्यापूर्वी चालू होणार होतं, पण मध्ये तुम्हाला म्हणजे मगाशी बघा म्हणाली की अडचणी आल्या त्याच्यामुळे थोडंसं लेट झालेलं आहे. पण बघा म्हणजे कुठेतरी सुरुवात आता होत आहे. आणि आता इथे बघा कुणालचे बाबा पूजा करून घेत आहेत, त्यांना म्हटलं पूजा करून घ्या. कुणालसुद्धा होता जोडीला उभा. आणि नंतरला गाराणं म्हणजे काकांना मी सांगत होते काका गाराणं पण घाला, म्हणजे जे काही आपण बांधकाम करू कुठे अडीअडचणी कुठे यायला नको, त्याच्यामुळे गाराणं पण घालून घ्या. आणि काका कसे थोडेसे लाजतात त्याच्यामुळे त्यांचा आवाज की नाही थोडासा बारीक आहे. आता काका की नाही गाराणं घालतो, म्हणजे काम चालू करण्यापूर्वी आपण बघा पूजा करतो गाराणं घालतो ना, तर काका आपले गाराणं घालतात. बोला काका. जय बाबा ब्रह्मा शौरादेवी गांगो विठलादेवी पावनादेवी मातादेवी कार्यपटनच्या भैरवी. हे सुनील पवार हा एक लहानसा घर बांधता ताप मान्य करून घे. काय कोणता खोटा गेला असला तर बाजूक करून टाक. तरी पण हे कामगार जे काम करणार त्यांच्या हातापायाकडे सांभाळ कर, तुझे तू सांभाळ कर. नारळ काय फोडू नका. हा फोडायचा. बघा बसा बेटा. हां 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 तो बघा एक. हां माझा बच्चा थांब जरा. ते काका आलेत ना मग ते सारख्या काही धावत जातात ना, म्हणून मग वाघ्या शेरूला बांधून ठेवले. वाघ्या खुल्ला आहे. हां 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 चला. तर अंदाजे सकाळी 8:30च्या दरम्यान काका आले पूजा करायला. म्हणजे मला असं वाटलं की म्हणजे 10च्या नंतर येतील. आणि त्या पद्धतीने सगळं माझं घरातलं की नाही काम चालू होतं. आम्हाला मार्केटला पण जायचं होतं, म्हणजे आम्ही निघणार मार्केटला जायला आणि तेवढ्यात काका आले. त्याच्यामुळे मार्केटला जायचं आम्ही कॅन्सल करून टाकलं. म्हणजे थोडासा नाश्ता वगैरे जो असतो ना तो आम्हाला आणायचा होता, पण काका आले त्याच्यामुळे ते कॅन्सल केलं. आणि आत्ता बघा मी शिरा बनवायला सुरुवात केली. म्हणजे केळ्याचा प्रसाद असतो ना तो बनवायला सुरुवात केली. म्हणजे देवाला नैवेद्य पण होईल आणि काका आले तर त्यांना पण म्हटलं म्हणजे खायला होऊन जाईल. तर इथे पटकन आता आपलं हे घरचंच बघा केळी वगैरे आहे, तूप वगैरे पण आपलं घरचंच आहे. छान असा शिरा बनवून घेतला. देवाला पण नैवेद्य आधी काढून ठेवला. आणि त्याच्यानंतर मग काका वगैरे आले होते आणि त्यांना अगदी जबरदस्ती मी थांबवलं. ते घरी जायला निघाले होते. आज रक्षाबंधन होतं ना, त्यांची पण कामं होती घरामध्ये, पण त्यांना जबरदस्ती थांबवलं की नाही तुम्ही खा पी आणि मग तुम्ही जा रक्षाबंधन करायला. त्याच्यामुळे ते गप्पा गोष्टी करत आहे ना सगळेजण बाहेर आहे ना पडवीमध्ये बसले होते. तर पटकन इथे मी सगळं करून घेतलं. लाईटसुद्धा तेवढ्यात गेली होती आणि तयार झाल्यानंतर सगळ्यांना खायला दिला. शिरा बनवून झाला. आता काका आलेत ना त्यांना देते. त्यांना की नाही उशीर होतोय जायला, त्याच्यामुळे पुन्हा हे देऊन दे. धर. हां जा का बाबाकडे देऊ. ते कप आण, ते कप आण. चल कुणाला झालं टाळाच्या इथे बाहेर आहे. तर हे बघा आता घरातलं काम वगैरे आटपलं. भाग्या शेरू यांना जेवायला पण दिलं आणि आम्ही आता निघालोय. आता आम्ही बाहेर चाललोय थोड्या वेळासाठी. शेरू घराची राखण करा. वाघ्याला मगाशी सोडलं होतं, त्याला आता बांधून ठेवलंय. हे बघ टाळाच्या इथे. आणि हा बघा नेमकं निघायच्या वेळी पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. कुणाल जेव्हाने गाडी काढले बाहेर. पटकन आहे ना मी आता गाडीत जाऊन बसते. तर ते बॉटल घ्या पाण्याची. आम्ही आता आलोय बघा पेट्रोल पंपमध्ये, कारण गाडीमध्ये की नाही CNG नाही आमच्या आणि लाईन लागलेली आहे. 4-5 गाड्या आहेत, त्याच्यामुळे इथे आता आमचं जाणार आहे. म्हणजे अर्धा तास तरी जाईलच इथे. हा बघा केवढा मोठा टेम्पो इथे लागला आहे.
त्याच्यामुळे थोडासा वेळ जाणार आहे. तर आम्ही आता चाललोय आज जेवायला बाहेर. आज जेवणाचा कार्यक्रम बाहेर केलेला आहे, पण थोडंसं लेट होणार येते कारण घरातून पण निघताना थोडंसं लेटच झालं आणि इथे पण थोडासा टाईम जाणार आहे. बघू आता किती वेळानंतर पोहोचतोय ते. मला वाटतं आज रक्षाबंधन आहे म्हणून गर्दी वाटते गाड्यांची पण, कारण कधी पण आपण आलो ना तर एवढी गर्दी नसते. आता सीझनला गर्दी असते पण आता इतर वेळेस गर्दी नसते, पण आज गर्दी आहे. तर खूप महिन्यानंतर आम्ही आज की नाही घराबाहेर पडलो. म्हणजे आज रक्षाबंधन पण आणि इतका आनंदाचा दिवस आज आमच्यासाठी. तर म्हटलं छान प्रकारे आपण पण हा दिवस की नाही साजरा करूया. म्हणजे छान छान आठवणी ज्या असतात ना त्या आपल्या बघा लक्षात राहतात कायमच्या. त्याच्यामुळे जे काही छोटे छोटे क्षण असतात ना आनंदाचे ते आम्ही अजिबात सोडत नाही. ते आम्ही अशा प्रकारे की नाही साजरे करतो. मला की नाही थोडंसं तयार पण व्हायचं होतं, पण इतकं म्हणजे उशीर झाला ना, इतकी घाईगडबड झाली त्याच्यामुळे नाही मला काही करता आलं. म्हणजे केसांना कलर पण करायचं होतं. सकाळी मी पॅकेट पण काढलं होतं, तुम्हाला दाखवलं, पण ते पण मला नाही लावता आलं. इतकं म्हणजे आज सगळं घाई गडबड सगळं झालं होतं. थोडंसं जरा टाईम की नाही कमी पडला, पण ठीक आहे म्हटलं चालून जाईल. आपल्या फॅमिलीसोबत बघा आपण जे काही क्षण घालवतो ना आनंदाचे, तेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात आणि तो आजचा दिवस की नाही आमचा होता. त्याच्यामुळे खूप साऱ्या आठवणी अशा म्हणतात ना कायम त्या लक्षात राहायला पाहिजे. त्याच्यामुळे हा दिवस आम्ही आता असा साजरा करतोय. तर कुणाल म्हणाला की आई आज आपण बाहेर जाऊया जेवायला. समोरचं वातावरण बघा किती सुंदर आहे, पण ह्या साईडला इथे पाऊस नाही आहे. पोचलो आम्ही बघा हॉटेलवरती. तर हे इथे हॉटेल आहे, ते कुणालचे बाबा घेऊन आलेत. ते इथे ना एकदा आले होते जेवायला, म्हणजे मुंबईवरनं येताना त्यांना इकडचं जेवण आवडेल त्याच्यामुळे इथे आता घेऊन आलेले आहेत. हे बघा आम्ही आता हॉटेलमध्ये आलो आहे, पंजाबी ढाब्यामध्ये, आणि आजची पार्टी कुणालतर्फे आहे आम्हाला. आम्हाला तो AC मध्ये घेऊन आला आहे बघा. इथे AC आहे, हे बघ पूर्ण पॅक. त्याला मी सांगा होती बाहेर बसूया, पण तो नको आई AC मध्ये जाऊया. तर AC मध्ये तो घेऊन आला आहे आम्हाला. आणि आता काय काय ऑर्डर आता केलेले आहेत, आल्यावरती तुम्हाला दाखवते. स्टार्टर काय ही पनीरची भाजी मागवली आणि ते काहीतरी मला वाटतं नॉनव्हेज आहे वाटतं. 2 भाज्या मागवल्यात आणि काय रोटी मागवले. रोटी अजून येते, भाज्या आल्यात आणि जोडीला कांदा आहे ना, सलाड. कुठून तिथे कांदा ते येते. घे वाढून दे. गाडी तिथे थांबले ना. चला, चांगलं वाटलं जेवण, मजा आली ना जेवायला. चला आता घरी, झाली बाबा आमची पार्टी. हे बघा दोघं जण चट्टे पट्टे आपले एवढे लबाड आहेत ना. हां, त्यांना लगेच माहिती पडलं गाडी आली म्हणून. बघा कसे उड्या मारतात. त्यांच्यासाठी पण खाऊ आता आणलेला आहे, त्यांना आता खाऊ देतो. आता हैराण करणार. जाम मस्तीखोर आहेत, जाम मस्तीखोर आहेत. चला 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 खाऊ खायचा घरी. चला चला घरी, चला खाऊ आणलाय. चला हा चला या या या. हा बघा चिखलामध्ये लोळलेला आहे बारका. इकडे या, दादाच्या अंगा उडी नका मारू. इकडे हे बाहेरून आले होते ना, असा धिंगाणा असतो बघा आमच्याकडे या दोघांचा. बस 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 बस. चला जरा या खोलूया. चला चला चला. चावी मी आता काढली, चावी आता काढली. हा नखं बिकं लागतात ना त्यांची. तो खाऊ खाऊ, तो खाऊ बाबाकडे. खाली बसायचं, गुड बॉय बनायचं. तरच खाली बसल्याच्या देऊ नको अजिबात. चला खाऊ खायचं. चला 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 चला. आगाव झालेले, चिखलात लोळून आलाय बारका. दुपारी आम्ही बाहेरून आलो ना फिरून, त्याच्यानंतर मग थोडा वेळ आम्ही आराम केला आणि मग विचार केला आता संध्याकाळच्या वेळेस म्हटलं देवाला राखी वगैरे बांधीन. पण आता काही वेळापूर्वीच आम्हाला माहिती पडलं की आम्हाला की नाही सुतक लागलंय. त्याच्यामुळे मग आता राहून गेलं सगळं करायचं. आता काही इतक्यात करू शकत नाही, ह्या सगळ्या गोष्टी आहेत.
तर असा बघा छान असा आमचा आजचा दिवस गेलेला आहे. खूप मस्त दिवस गेला आणि छान वाटलं. आम्ही बघा बाहेर पण गेलो होतो ना, त्याच्यामुळे खूप असं बरं वाटलं आम्हाला. तर चला मग ताईनो, आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसं वाटलं जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.